तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्ज कटिंग बघणार आहोत। तर 10.5 इंचाची स्लीव्ज आहे, मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तेही डायरेक्ट कापडावरती। आणि तुमचा जर बाहीचा शेप चुकत असेल, तुम्ही या पद्धतीने जो शेप आहे बाहीचा काढू शकता। तर एकदम परफेक्ट मेथड आहे। जर तुम्ही अंदाजे बाहीला जर शेप देत असाल तर तसं देऊ नका, तुम्ही या पद्धतीने जर बाहीला शेप आहे तर तो द्या, एकदम व्यवस्थित बसते। परफेक्ट फिटिंग आपल्या बाहीचं जे आहे तर ते बसतं। तर इथं अस्तरला बघू शकता, जसं की आपलं माप जे आहे तर ते मोठं आहे। 40 साईजसाठी आपण ही जी स्लीव्ज आहे तर ती कट करत आहोत। तर त्यामुळे मी अगोदरच जॉईंट जे आहे कापडाला करून घेतलेला आहे, अस्तरला मी जॉईंट लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी उंची घेतलेली आहे 11.5 इंच, तर 10.5 इंच आपल्याला प्रॉपर तयार करायची आहे। त्याच्यानंतर छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। तर छाती जी आहे 40 इंच आहे, त्याचा चौथा भाग मी 10 इंच घेतलेला आहे हाताच्या घडीवरती। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे। कारण काय होतं, बऱ्याच वेळेला जे नवीन शिकत असतात तर त्यांचं स्लीव्ज लावताना कापड जे आहे कमी किंवा जास्त होतं, तर कमी होऊ नये यासाठी फक्त आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कापडामध्ये। आता हे 10.5 इंच माप मी हे घेतलं। छातीचं जे माप आहे आपलं पूर्ण राऊंड जे माप आहे 40 इंच होतं, त्याचा चौथा भाग आपण 10 घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड केलं। त्याच्यानंतर 3 इंच आपण खाली घेतलेला आहे शेपसाठी, 2 इंच आपण आत घेतलं फिटिंगसाठी। तर हे बघू शकता, 3 इंच आपण खाली घेतलेलं आहे, 2 इंच परत आपण आतमध्ये घेतलं। त्याच्यानंतर आपण अशी क्रॉसमध्ये लाईन एक मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला आपण जे 2 इंच आपण घेतलेलं असतं आतमध्ये माप, तर त्याच्यावरूनच आपण 2-2 इंचावरती 3 पॉईंट तिथं द्यायचे आहेत। तर तिथून बघू शकता, तिथं आपण फिटिंगसाठी 2 इंच आतमध्ये घेतलं होतं, तर तिथूनच आपण 2-2 इंचाचे 3 इथं पॉईंट जे आहेत आपण काढलेले आहेत। पहिले जे 2 पॉईंट आहेत आपले 2 वरती अर्धा इंच घ्यायचे आहेत, आणि आपला जो तिसरा पॉईंट आहे तर तो अर्धा इंच खाली घ्यायचा आहे। तर हा बघू शकता। त्याच्यानंतर आता आपला फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे बाहीचा स्लीवचा, तर तो द्यायचा आहे आपण असा बघू शकता। पहिल्यांदा मी शेप जो आहे खाली घेतला, त्याच्यानंतर सेंटर पासून बरोबर आपल्या वरच्या पॉइंटला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर हा जो शेप आहे आपला फ्रंटचा होतो। बॅकचा शेप तुम्ही बघू शकता, वरच्या बाजूनेच आपण असं जे आपले पॉइंट आहेत तर ते जोडत जायचे आहेत। तर हे बघू शकता, आपला फ्रंटचा शेप झाला, आपला बॅकचा शेप झाला। तर अशा पद्धतीने तुम्ही अंदाजे स्लीवचा शेप न देता तुम्ही या पद्धतीने जो आहे शेप द्या। तुम्ही लहान साईज जर बनवत असाल स्लीव्ज, तरी सुद्धा तुम्ही हा शेप वापरू शकता। लॉंग स्लीवला सुद्धा तुम्ही सेम मेथड जी आहे तर ती ठेवू शकता। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला परफेक्ट आपला शेप जो आहे स्लीवचा निघतो। त्याच्यानंतर आता आपलं खाली येते हात रुंदी। तर हात रुंदी मी घेतलेली आहे 5.5 इंच। हात रुंदीमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच मार्जिन जे आहे ऍड करायचं आहे। त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपली जी स्लीव्ज आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची। आता हे बघा, आपलं डायरेक्ट अस्तरवरती जे कटिंग आहे आपण असं करत आहोत। अगं तुमचं माप जर मोठं असेल आणि स्लीव जर तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती काढायचे असेल, तर तुम्ही अस्तरला जे आहे पहिलाच जी जोड आहे तर ते लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग स्लीव जे आहे डायरेक्ट कपड्यावरती तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता। आणि ही एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे। तर नेहमी आपण काय करतो की अस्तरला आपण नंतर जोड देतो स्लीव्जला, तर त्यावेळी कुठेतरी शेप जो आहे आपला बिघडतो। तर त्यामुळे काय करायचं आहे की अगोदरच आपण स्लीव्जला जे आहे जोड द्यायचे आहेत, आणि त्यानंतर मग स्लीव जे आहे अशा पद्धतीने आपण कट करायचे आहे। आता हे माझं मेन कापड आहे। आता मेन कापडावरती आपण जी स्लीव्ज आहे अस्तरची अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। आता हे बघू शकता, तर मेन कापडाला सुद्धा मी नंतर जोड लावून घेणार आहे, आणि त्यानंतर अस्तरच्या मापानुसार मी आपलं जे मेन कापड आहे तर ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही अस्तरवरती एकदम परफेक्ट आणि प्रॉपर असं जे कटिंग आहे स्लीवचं करायचं आहे, आणि त्यानंतरच मग आपलं मेन कापडावरती जे कटिंग आहे तर ते करायचं आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जे नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल। थँक्यू।